श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर परी पहा आता उठली आहे. 8 वाजता उठली ती आज आणि उठल्या उठल्या मोबाईल पाहायला लागली आहे. पाहू शकता तुम्ही. परी ए परी, उठल्या उठल्या फोन धर. रात्रभर पाऊस चालू होता त्यामुळे कुणीच झोपू शकलं नाही आहे. रात्रभर लाईट गेलेली होती त्यामुळे परी पण आज लेट उठली, नाही तर रोज सकाळी ती 5 वाजता उठते. पाऊस चालू असल्यामुळे तिची झोप झाली नाही. सकाळी 5 वाजता झोपली ती शांत गार, नाही तर चालू होतं तिचं मम्मी डास चावताय, मम्मी हे करताय, गरम होतंय. परी चहा बिस्किट खाते ना? परी परी ए पिल्या, चहा बिस्किट खाते ना? तिच्या त्या हाताला लागले त्यामुळे तिला झोपता पण येत नाही आहे. काही समजत नाही काय करा. आता 40 दिवस असंच ठेवायचं आहे. 10 दिवस तर झाले, आता फक्त 30 दिवस राहिले. 30 दिवसानंतर आमची पट्टी निघल. हो ना परी? हात दुखतो तुझा? हात दुखतो का? चहा बिस्किट आणू का? मम्मी बनवला. चहा बिस्किट आणू का सांग? चहा बिस्किट आणू? परू मी तुझ्याशी बोलते. चहा बिस्किट आणू का? हा. खाशील ना? चालेल. परीसाठी चहा आणलाय आणि पार्ले बिस्किट. तिला पार्लेच आवडतात, दुसरे आवडत नाही चहासोबत. लहानपणी पण आपण जास्त करून पार्लेच खाल्लेले. आता निघाले नवीन बिस्किट. काय झालं? मग काय पाहायचं? चेहरा पा किती सुकून गेलाय माझ्या पिल्ल्याचा. बांधल्याने होऊन जाते ती, पण आता काय करू शकत नाही ना. ती जागुचरपणा. हो ना परी? तो जागुचरपणा सारखा येतो आमच्यामध्ये. काही ना काही चालूच राहतं तिचा. बॅटरी ठेवून दे, पप्पांची बॅटरी. रात्री लाईट गेली होती म्हणून बॅटरी वर काढून ठेवली होती. पूर्ण घरात अंधार झाला. ये देखो बॅटरी. मम्मी नहीं. मग काय? पोलीसवाला व्हिडिओ पाहिजे? मग स्कूल व्हिडिओ कोणाचा? काला छोटू? काला छोटू पाहिजे तुला? हाताला लागलंय म्हणून तिला शाळेतच जाता येत नाही. नाही तर शाळेची इतकी आवड आहे माझ्या पिल्लूला. रोज सकाळी उठून आवरून शाळेत निघायचे. आता बोर होऊन जाते, ना खेळता येत ना काही करता येत. हो ना परा? ए परुताई, गरम होत होतं म्हणून टी शर्ट पण काढून टाकला तिने. स्किप करू? ठीक आहे, पहिले तू खाऊन घे मग मी स्किप करते. धर एक घास. मग तू एक घास खा, मी स्किप कर. जाऊ दे. तुला म्हटलं होतं मी खाऊन घे पटकन. धर हा कर. थांब मी काढून देते. चहाच पण सांडतोय पिल्लू इकडं. मी काढत होते ना, माझा सगळा स्कार्फ खराब केला. काय मम्मी? आजच्या जेवणासाठी पत्ताकोबीची भाजी आणि पोळ्या बस. आज खूप कंटाळा आला स्वयंपाकाचा आणि त्यात नळाला पाणी नाही आहे, त्यामुळे काही समजत नाही काय करावं. सगळं काम तसं पडलंय, पाणीशिवाय काहीच होत नाही. कपडे पडले, भांडे घासायचे, सगळं पडलंय. चला त्या म्हटलं आता आधी स्वयंपाक करून घेऊ, नंतर बाकीचे कामं आवरू. तर मी बनवते आता पत्ताकोबीची भाजी. काय ग परी, काय म्हणते? परीला मस्त फ्रेश केलंय, तिचे तोंड हातपाय वगैरे धुतले, कपडे चेंज केले
मस्त असा मेकअप केला आणि पाहते कशी सिंदूर घेऊन बसली माझा. सिंदूर का बरं घेतलाय तू? हा, काय खेळणं आहे सिंदूर सोबत? हा, काय खेळणं आहे? काय करना है सिंदूर सोबत? हाथ लाल हो जाएगी तुम्हारे. तू दूध फिनिश नाही केलं का बॉटल मधलं? का बरं? फिनिश कर चल. गंद नाहीये. तोंडात पाय धुतलं ना आता. आता काय करायचं? काय करते तू? टीव्ही बघतीये? तुला जेवण नाही करायचं का सांग मला? हा, स्किप करते मी. तुला जेवण नाही करायचं? करायचंय ना? काय खायचंय? पत्ता कोबीची भाजी आणि पोळी. आता सर्व काम आवरले. परीची पण छान अशी तयारी करून घेतली आणि बाकी झाडून पुसून देवपूजा वगैरे सगळं झालंय माझं. स्वयंपाक पण झालाय. आता फक्त बाकी आहे जेवण. जेवण झालं का मग परीला झोपू घालायचं. बस झालं माझं काम. ती सारखा त्रास देत राहते. थोडा वेळ झोपली ना तेवढंच घर शांत राहतं. तर सारखं तिचा काही ना काही रिकामे कामं चालू राहता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.